हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपल्या नवीन बॅच बद्दल. आपली जी नवीन बॅच आहे येत्या 5 ऑगस्ट पासून स्टार्ट होत आहे. ठीक आहे, ज्याचा टायमिंग आहे 8 AM to 10 AM. आणखी एक टायमिंग अवेलेबल आहे ज्याची बॅच 2-3 दिवसा अगोदर सुरू झालेली आहे, पण ती पण तुम्ही जॉईन करू शकता. ज्याचा टायमिंग आहे 12 PM to 2 PM. आता ही बॅच कोणासाठी उपयुक्त आहे, तर जे विद्यार्थी बँकिंगची प्रिपरेशन करत आहे किंवा ज्यांना या वर्षीची MBA किंवा MCA CET द्यायची आहे किंवा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची एक्झाम द्यायची आहे, SSC आणि रेल्वे, तो याच्यासोबत अजूनही कोणी जर CRTचं प्रिपरेशन करत असेल तो त्यांच्यासाठी पण ही बॅच उपयुक्त आहे. आता आपल्याला माहिती आहे की जशा काही एक्झाम आहे, जसं MBA MCA CET आहे किंवा SSC रेल्वे आहे, तर यामध्ये काही टॉपिक वेगळे राहतात. तर ते जे टॉपिक आहे वेगळेवाले टॉपिक आहे ना, म्हणजे आपण जर बघितलं तो 80% आणि 20% आपण म्हणू, तर 20% सिलेबस थोडा डिफरंट राहतो MBA MCA CET SSC आणि रेल्वेसाठी. तो आपल्या इथं सॅटरडे आणि संडेला कव्हर केला जातो. ठीक आहे, आणि 80% जो सिलेबस आहे जो सर्व एक्झामसाठी सेम आहे तो आपण मंडे टू फ्रायडे मध्ये घेत असतो. ठीक आहे, तो हा जो क्लास आहे हा 2 प्रकारे होणार आहे, ऑनलाईन अँड ऑफलाईन. तर काही विद्यार्थी जे बाहेर गावचे असतील किंवा वर्किंग पर्सन असतील तर ते ऑनलाईन क्लासेससाठी अप्लाय करू शकतात, आणि जर कोणाचं ऑफलाईन येणं होत असेल तर फारच चांगला आहे. ठीक आहे, तर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही क्लासेसची आपल्या इथं फॅसिलिटी आहे. यापैकी कुठलाही जरी तुम्हाला करायचं असेल तर 3 डेजचा डेमो क्लास अवेलेबल आहे. म्हणजे ऑनलाईन जरी करायचं असला तरी 3 दिवस तुम्ही डेमो करू शकता, आणि ऑफलाईन जर करायचं असेल तरी 3 दिवसचा डेमो तुम्हाला अवेलेबल आहे. याबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे, आणि ही बॅच कशा प्रकारे चालेल आणि काय फीचर्स आहे आपल्या बॅचेसचे ते बघूया आपण. तो आपली जी बॅच आहे ती कंप्लीट 6 महिन्याची बॅच राहते. ठीक आहे, 6 महिने डेली 2 hours. ठीक आहे, डेली जे आहे 2 तासाची बॅच आपली राहते. ठीक आहे, जसं आपण बघितलेलं आहे की 8 ते 10चा टायमिंग आहे ना, डेली 2 hours ची बॅच आहे. यामध्ये समजा सांगायचं झालं तर थोडं लक्षात घ्या, जसं आता 8 to 10 AM ची बॅच आहे, तो यामध्ये 8 to 9 AM है ना, म्हणजे 1 तास जो आहे समजा क्वांट चालेल तुमचा, आणि 9 AM to 10 AM इथे चालेल तुमचं रिझनिंग. ठीक आहे, तो आता लक्षात घ्या, हा जो क्वांट आहे यामध्ये टॉपिक खूप सारे राहतात, म्हणजे 16 ते 17 टॉपिक आपल्याला क्वांट मध्ये आहे जनरल याच्यामध्ये. आणि जर आपण MCA CET किंवा SSC वगैरे देतो तर आणखी 2-3 टॉपिक आपल्याला ऍड होतात. तर क्वांट हा खूप मोठा पोर्शन असल्या कारणाने क्वांट शिकवायला 6 ते 8 महिन्याची आपण बॅच घेतो. ठीक आहे, 6 to 8 months. रिझनिंगचा पोर्शन थोडा कमी आहे, तो रिझनिंगचा क्लास जो आहे तो 3 महिने चालतो. आता लक्षात घ्या, 8 ते 9 मध्ये कंटिन्यू 6 ते 8 महिने जो आहे तो क्वांट चालेल. त्यासोबत 3 ते 4 महिने 3 months to 4 months जे आहे ते रिझनिंग चालेल, आणि नेक्स्ट 3 to 4 months जे आहे, ठीक आहे, हा रिझनिंग चालेल, आणि नेक्स्ट 3 to 4 months जे आहे तो इंग्लिश चालेल तुमचा. ठीक आहे, तो अशा प्रकारे ही जी बॅच चालते आपली 2 तासाची, ही चालते मंडे टू फ्रायडे. मंडे टू फ्रायडे. आणि जो आपला सॅटरडे संडे राहतो, ठीक आहे, सॅटरडे अँड संडे. सॅटरडे आणि संडेला जे आहे जसं मी सांगितलं 20% जो पोर्शन डिफरंट आहे ना MBA MCA CET मध्ये किंवा SSC रेल्वे मध्ये, तो जो पोर्शन आहे आपण सॅटरडे आणि संडेला 2-2 तासाची बॅच घेऊन कव्हर करत असतो. त्यानंतर बँकिंग मध्ये जसा जीकेचा पोर्शन आहे, ठीक आहे, तो जो जीकेचा पोर्शन आहे तो एव्हरी सॅटरडे आपल्या इथं बॅच होते. एव्हरी सॅटरडे 2 hours ची जी आहे ती जीकेची बॅच आपण स्टार्टिंग पासून देत असतो. बऱ्याच क्लासेस मध्ये जीके स्टार्टिंग पासून शिकवला जात नाही. ठीक आहे, पण आपल्या क्लासमध्ये आपण स्टार्टिंग पासूनच जो आहे 2 तासाचा जीकेचा क्लास ठेवत असतो. आणि MBA अँड MCA CET, ठीक आहे, त्यासोबतच रेल्वे
अँड SSC यामधले जे एक्स्ट्रा टॉपिक आहे, ठीक आहे, जसं MCA CET मध्ये कम्प्युटर आहे, तो कम्प्युटरचा क्लास, जसं आता MCA CET मध्ये जीके नाही आहे, तो त्याच वेळेला आपण काय करतो, आपल्या इथे 2 हॉल आहेत, ठीक आहे, तो एका हॉलमध्ये जीकेचा क्लास चालेल आणि सेकंड हॉलमध्ये ज्यांचं MCA CET साठी कम्प्युटर करायचं आहे ते विद्यार्थी काय करू शकतात, कम्प्युटरचा क्लास करू शकतात, ठीक आहे. त्यानंतर जे ऍडव्हान्स मॅथ्स वगैरे राहते है ना, आणि नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो पोर्शन आहे, नॉन व्हर्बल रिझनिंग MBA CET ला MCA CET ला दोन्ही याला राहतो, SSC लाही राहते, रेल्वेलाही राहतो, तो हे एव्हरी संडे आपल्या इथं कव्हर करून घेतलं जाते. याची पण एव्हरी संडे आपल्या इथं 2 तासाची काय चालते, बॅच चालते, ठीक आहे. दुसरं बोलायचं झालं टेस्ट बद्दल जाणून घ्या. प्रत्येक टॉपिकवर, जसं समजा आता ऍव्हरेज नावाचा टॉपिक आहे, ठीक आहे, क्वांट मधला किंवा रिझनिंग मधला डायरेक्शन नावाचा टॉपिक आहे, ठीक आहे, तो याच्यावर जे आहे आपल्या 2 टेस्ट होतील. प्रत्येक टॉपिकवर 2 टेस्ट, ठीक आहे, टॉपिक वाईज टेस्ट होतात. या ज्या टेस्ट राहतात याबद्दल तुम्हाला आधी सांगितलं जाईल की तुमची टेस्ट होणार आहे, पण हे नाही सांगितलं जाणार की नक्की टेस्ट होणार कधी आहे, ठीक आहे. म्हणजे ऍट रॅन्डम टेस्ट घेतल्या जातात, कारण असा अनुभव आहे की बरेच विद्यार्थी टेस्ट सांगितल्यानंतर मग अब्सेंट राहतात, तर तुम्हाला सांगितलंच जात नाही की टेस्ट कधी होणार आहे आणि अचानक तुमच्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात. आपण एका टॉपिकवर 2 टेस्ट ठेवण्यामागचं जर कारण बघितलं तर पहिली टेस्ट यासाठी आहे की तुम्हाला माहित पडावं की तुमचा अभ्यास किती आहे, आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये तुम्ही थोडंसं जिद्दी पेटून अभ्यास करून चांगले मार्क काढण्याचा प्रयत्न करायचा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि टॉपिक वाईज तर आपण टेस्ट घेतच आहे, आणि जसे समजा 4-5 टॉपिक आपले झाले तर 5 टॉपिकची मिळून सुद्धा एक कंबाईन टेस्ट होते, आणि त्यानंतर फुल लेंथ टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे, ठीक आहे. तो हा टेस्टचा पॅटर्न राहील. टेस्ट कंडक्ट होतात आणि टेस्ट आपण ऑनलाईनच घेत असतो आपल्या ऍपवर, ठीक आहे. तो कोणी जर त्या दिवशी नसेल तर घरून सुद्धा टेस्ट देऊ शकतात किंवा नंतर सुद्धा टेस्ट अटेम्प्ट करू शकतात. एका दिवसासाठी आपण टेस्ट ठेवत असतो, ठीक आहे. आता प्रत्येक सब्जेक्ट साठी एक्सपर्ट फॅकल्टी आहे, म्हणजे क्वांट साठी वेगळे सर आहेत, रिझनिंग साठी वेगळे सर आहे, इंग्लिश साठी वेगळा मॅडम आहे, जीके साठी वेगळे टीचर आहेत. प्रत्येक सब्जेक्ट साठी वेगवेगळे टीचर काय आहे आपल्या इथं अपॉइंटेड आहे, ठीक आहे. त्यानंतर बघायचं झालं तर नोट्स आणि टेस्ट सिरीजचा प्रश्न येतो मुलांना. तर प्रिंटेड नोट्स आणि टेस्ट सिरीज, फुल लेंथ टेस्ट सिरीज, वर्षभराच्या जेवढेही एक्झाम होणार आहेत त्या पूर्ण एक्झामचं तुम्हाला एक पॅकेजचं टेस्ट सिरीजचं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते, ज्याच्यावर तुम्ही टेस्ट देऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर बॅच रिपिटेशन फॅसिलिटी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. जसे काही विद्यार्थी आहे आता सेकंड इयरला आहेत किंवा कोणी फर्स्ट इयरला आहे, तो बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट राहते की मी कधीपासून स्टार्ट करायला पाहिजे, है ना. आता हा विचार याच्यासाठी येतो कारण जसं मी सांगितलं की 6 मंथचा क्लास आहे, 6 मंथचा. तो आता बऱ्याच ठिकाणी काय होते, 6 महिन्याचा क्लास झाल्यानंतर पूर्ण विसरून जातात, है ना. म्हणजे समजा आता एखाद्याने फर्स्ट इयर मध्ये क्लास जॉईन केला आणि त्याचा 6 महिन्याचा क्लास झाला. आता MBA CET किंवा बँकिंगची एक्झाम किंवा कुठली एक्झाम जी ग्रॅज्युएशनवर बेस आहे तिथं तो 2-3 वर्षानं देणार आहे, ठीक आहे. मग आता अशा वेळेस काय करायचं, 6 महिन्याचा क्लास झाला, मग थर्ड इयर मध्ये पुन्हा क्लास लावून पुन्हा फी भरायची का, असा प्रश्न मुलांसमोर येतो. तो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या क्लासची फॅसिलिटी आहे की एक वेळा तुम्ही जर आपल्या इथले विद्यार्थी झाले, ठीक आहे, म्हणजे एक वेळा तुम्ही क्लास केलेला आहे तो कितीही वेळा क्लास रिपीट करू शकता. म्हणजे तुम्हाला सेकंड इयर मध्ये क्लास करायचा आहे, थर्ड इयर मध्ये करायचा आहे, त्यानंतर सुद्धा रिपीट करायचा आहे, तो काही अडचण नाही, तुम्हाला नंतर कधीच फी लागणार नाही. म्हणजे क्लास रिपिटेशनची फी आपल्या इथं नाही आहे. तो या कारणास्तव काय होते की आपल्या इथले जर बघितले तो मागच्या 2-3 वर्षात असं झालेलं आहे की 21 वर्षाचे मुलं, है ना, 21 इयर्स, म्हणजे ज्यांचे फक्त ग्रॅज्युएशन झाले आणि आपल्या इथून त्यांचं क्लास 1 ऑफिसर म्हणून काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे. आता त्याच्या मागचं कारण हे तर बऱ्याच जणांना हेच दिसतं की अरे ग्रॅज्युएशन झाला आणि हा लागला, तर मूळ त्याचं हे आहे की तो सेकंड इयर पासून फर्स्ट इयर पासून काय करत आहे, क्लास करत आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी 2 वर्षाचे क्लास केलेले आहेत आणि तेव्हा कुठं त्याचं थर्ड इयर झाल्याबरोबर काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे 1 वर्षाच्या अंतर्गत. तर ही फॅसिलिटी आपल्या क्लासची खूप चांगली फॅसिलिटी आहे की तुम्ही क्लास जो आहे तो कितीही वेळा रिपीट करू शकता, त्याची कुठलीच वाढीव कॉस्ट तुम्हाला पुन्हा लागत नाही, ठीक आहे. दुसरं जर अजून बघायचं झालं, लक्षात घ्या, प्रॅक्टिस बॅच ऑन अ इम्पॉर्टंट टॉपिक्स. तो ही पण एक खूप चांगली फॅसिलिटी आहे आपली, लक्षात घ्या की एक सेपरेट टीचर आपण
ठेवलेले आहे, म्हणजे क्लास घेणारे टीचर आहे ते वेगळे आहेत आणि प्रॅक्टिस सेशनसाठी एक वेगळ्या मॅडम आहेत ज्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवर, जसं की आपल्याला माहिती आहे की क्वांटमध्ये जसं DI झालं, त्यानंतर रिझनिंग मध्ये पझल झालं, त्याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर हे जे टॉपिक्स आहे याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस घेणं गरजेचं असते. तर यासाठी आपण काय केलेलं आहे, एक सेपरेट टीचर त्याच्यासाठी ठेवलेले आहेत जे तुमचे डाऊट्स पण क्लिअर करतील आणि तुम्हाला जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावर मॅक्झिमम नंबर प्रॉब्लेम जे आहे तुम्हाला टीच केल्या जातील. ठीक आहे. आणि जर कुठल्या कारणास्तव समजा एखादा विद्यार्थी आहे जो ऑफलाईन बॅच करून राहिला, त्याला जर वाटते की आपल्याला म्हणजे काही कारणास्तव क्लास सोडावा लागत आहे, आता बाहेर गावचे विद्यार्थी आहे, पुन्हा परत जावं लागत आहे. ठीक आहे. तो अशा विद्यार्थ्यांना आपण लाईव्ह बॅच आणि लाईव्ह बॅचेस रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा काय करतो, प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर ही आपल्या क्लासची पूर्ण फॅसिलिटी आणि फीचर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तो नक्कीच क्लासला व्हिजिट करा. 3 दिवसाचा डेमो जो आहे तो एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्क्युलेट करा. थँक्यू.